नमस्कार मित्रांनो, इंडिपेंडेंटसाठी मी आणखी एक व्हिडिओ आणली. आपण नुकताच साजरा केला. तर हे काही पिस्ताज आहे. हे माझ्या वडिलांच्या मित्रांनी मला त्यांना दिले. काही दिवसांपूर्वी त्यांनी हे स्टोअर केले होते. ठीक आहे. सो कोणत्याही गोष्टीला ना तुम्ही फ्री करणं गरजेचं आहे. हे बघा, प्लास्टिकमध्ये मीही स्टोअर केले होते. पण आता मी हे लवकरच स्टोअर काढून त्याला एका बरणीमध्ये भरलेलं आहे. बहुतेक लोक काय करतात ना, स्वतःला इतकं पॅक करून घेतात ना, इतकं ते ओपन अप होत नाहीत ना, की तुम्हाला काही दिवसानंतर त्या गोष्टी कोमट किंवा खराब झालेल्या दिसतात. आता ही एवढी महागातली गोष्ट आहे पिस्ता. सर्वात मोठं आणि महागडं फळ आहे. जर ड्रायफ्रूट जर तुम्ही पाहाल सुक्या फळांपैकी, ठीक आहे, नट्स, तर हे खूप महागडं आहे. पण जर मी आज हे खातोय तर मला हे कोमट आणि थोडेसे विचित्र लागत आहे. सो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ना असंच वागलं पाहिजे, की तुम्ही तुमचं जे तुम्ही स्वतःला जे कोंडून ठेवलं एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या स्पेसमध्ये, त्यामध्ये तुम्ही ओपन झाला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही बाहेर आला पाहिजे. तुमचे जे विचार आहेत किंवा मत आहे ते सर्वांसमोर मांडले पाहिजे. सर्वांना तुम्ही ॲप्रिसिएशन वगैरे केलं पाहिजे. तर हे करणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही स्वतःला इंडिपेंडेंट, स्वतंत्र मानू शकता, की तुम्ही फ्री आहात का? तुम्ही स्वतःहून आतून फ्री आहात का? तुमचे विचार किंवा तुमची मतं आहेत किंवा बाकी जे काही गोष्टी असतील, त्यामध्ये तुम्ही ओपन अप झालेले आहात का? तुम्ही बाकीच्यांना ॲप्रिसिएशन करत आहात का समोरून? तुम्ही जसं स्वतः प्रोत्साहित होता तसं तुम्ही लोकांना प्रोत्साहित करत आहात का एखाद्या गोष्टीसाठी? ठीक आहे ना? हे तुम्ही करणं गरजेचं आहे. जसं की मी कंटेंट क्रिएशन करतो. खूप अहोरात्र बिझनेस किंवा काही बाकी जे काही गोष्टी आहेत त्यासाठी मी मेहनत करतो. तर त्यासाठी तुम्ही ॲप्रिसिएशन म्हणून लाईक्स किंवा सबस्क्राईब किंवा शेअर काही करता का? हे एक साधं उदाहरण, एक लाईव्ह उदाहरण झालं. कारण त्या तुमच्या एखाद्या लाईकने, एखाद्या सबस्क्राईबने किंवा एखाद्या शेअरने आम्हाला जे मनाला शांती मिळते, आमचं जे चॅनल जे ग्रो करतं ना, ते तुम्ही नक्कीच अनुभवू शकता. तो एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणं खूप गरजेचं आहे. नसेल करत तरी तुम्हाला धन्यवाद. करत असाल तर खूपच धन्यवाद. थँक यू. विश यू गुड हेल्थ अँड फॉर एव्हर सक्सेस.